इसवी सन 1881 एक असा काळ जिथे सत्य बोलणं, सत्य लिहिणं किंवा अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारणं हा एक गुन्हा होता आणि त्याची सजा दिली जात असे. ब्रिटिश सरकारचे कायदे, कर पद्धती, दडपशाही यांवर टीका करणारा कुणीही तुरुंगात टाकला जात असे. आणि अशा वातावरणात एका वृत्तपत्राने जनतेचा आवाज बनण्याचे धाडस केले आणि ते वृत्तपत्र म्हणजे केसरी. केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. 4 जानेवारी इसवी सन 1881 रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच केशव गंगाधर टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल बाल पाल या त्रिकुटांपैकी एक होते. ब्रिटिश सरकार विरुद्ध लोकांमध्ये असंतोष जागा करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केलं आणि म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जात असे. टिळकांना लोकांनी आपला नेता मानलं. जनतेसाठी उभा राहणारा नेता म्हणून लोकांनी त्यांना हा मान दिला आणि ते लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जाऊ लागले. केसरीचे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनीही 1888 पर्यंत काम केले. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षक तज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे मोलाचे योगदान आहे. आगरकरांचे सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी, परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे 1890 पासून केसरीचे काम लोकमान्य टिळकच पाहू लागले. केसरीमुळे सामान्य लोकांपर्यंत स्वराज्य ही संकल्पना पोहोचली. केसरीमधून ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर थेट, स्पष्ट आणि निर्भीड लेख लिहिले जात असे. लोकमान्य टिळकांचे लेख फक्त राजकारणावर नव्हते, ते समाज जागृतीवर, शिक्षणावर, धर्म, सांस्कृतिक स्वाभिमानावरही होते. लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक विचार, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, या वाक्याने संपूर्ण जगात नवीन ऊर्जा निर्माण केली. केसरी वृत्तपत्राने हे सिद्ध करून दाखवले की लेखणी ही शांत असली तरी ती साम्राज्य हलवू शकते. केसरी हे फक्त एक वृत्तपत्र नव्हते, ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक प्रभावी शस्त्र होते. 1881 मध्ये सुरू झालेलं केसरी आजही आपली परंपरा केसरी मराठा ट्रस्टद्वारे जपत आहे आणि कार्यरत आहे. दररोज अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.